या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। खरात सगळे पण टार्गेट फक्त एकनाथ शिंदे का? नाशिकचा एप्स्टीन म्हणून चर्चेत आलेला अशोक खरात, ज्याच्या अटकेनंतर एकामागोमाग एक फोटो समोर येत आहेत। पण सगळ्यात मोठा प्रश्न, खरातसोबत अनेक नेते दिसत आहेत, मग टार्गेट फक्त यांनाच का? कारण या प्रकरणात फक्त एक दोन नाही तर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंचे चेहरे समोर आलेत। फोटो आहेत, भेटी आहेत, संबंध आहेत, पण राजकीय फोकस तो मात्र ठराविक दिशेनेच का वळतोय? आणि इथेच गोष्ट अजून खोल जाते। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अचानक दिल्लीला जातात, तिथे आणि यांची भेट घेतात आणि नेमक्या त्याच वेळेला अशोक खरात प्रकरण बाहेर येतं। आता हा फक्त योगायोग आहे की यामागे राजकीय टायमिंग आहे? कारण राजकारणात योगायोग ही गोष्ट फार काळ टिकत नाही, लोक लगेच ठिपके जोडायला सुरुवात करतात। दरम्यान राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना भोंदूगिरीच्या नावाखाली इतका मोठा प्रकार उघड होतो। मग प्रश्न सरळ आहे, खरातसोबत दिसणाऱ्या इतरांवरही कारवाई होणार का, की प्रकरण इथेच थांबणार? कारण आत्तापर्यंत जे समोर आले ते फक्त फोटो नाहीत, ते आहेत राजकीय संबंधांचे पुरावे। याच दरम्यान आणखीन एक ट्विस्ट, उपमुख्यमंत्री सलग 2 सरकारी कार्यक्रमांना गैरहजर, महाडमधील कार्यक्रम आणि लोकभवनातील दीक्षांत सोहळा, आणि इथूनच चर्चा पेटते, हा निव्वळ योगायोग की दबावाचं राजकारण? दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी तर थेट टीका केली, केसरकरांनी शिंदेंना खरातपर्यंत नेलं आणि खरातनेच शिंदेंना गुवाहाटीचा रस्ता दाखवला। ही टीका राजकीय असू शकते, पण मुद्दा गंभीर आहे। कारण आज चित्र असं आहे, नाव अनेक पण कारवाई निवडक। मग तपास खरंच निष्पक्ष आहे का, की राजकीय हिशोबाने चाललाय, असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत। आणि शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न, खरात प्रकरणात सत्य बाहेर येणार, की पुन्हा एकदा काहींना टार्गेट करून बाकी सगळे वाचणार? कारण जनता सगळं पाहते आणि उत्तरही तेच मागते। नियम सगळ्यांसाठी सारखे असतील, की राजकारणात अजूनही वेगवेगळे मापदंड चालणार? अशोक खरात प्रकरणामुळे शिंदे शिवसेना अडचणीत आली आहे का, असा प्रश्न उद्भवत आहे। दरम्यान रुपालताई चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे। नाशिकचा एप्स्टीन म्हणून चर्चेत आलेला अशोक खरात, त्याच्या अटकेनंतर एकामागोमाग एक फोटो समोर येत आहेत। पण सगळ्यात मोठा प्रश्न, खरातसोबत अनेक नेते दिसत आहेत, मग टार्गेट फक्त यांनाच का? कारण या प्रकरणात फक्त एक दोन नाही तर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंचे चेहरे समोर आलेत। फोटो आहेत, भेटी आहेत, संबंधही आहेत, पण राजकीय फोकस तो मात्र ठराविक दिशेनेच का वळतोय? आणि इथेच गोष्ट अजूनही खोल जाते। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अचानक दिल्लीला जातात, तिथे आणि यांची भेट घेतात आणि नेमक्या त्याच वेळेला अशोक खरात प्रकरण बाहेर येतं।